पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, मानवी शरीरात किती स्नायू आढळतात? मानवी शरीरात किती स्नायू आढळतात? आपले पर्याय आहेत: ए 206, बी 525, सी 639, डी 308। तुमचे बरोबर उत्तर असेल सी 639। प्रश्न 2, कोणता प्राणी सर्वात कमी प्रमाणात झोपतो? कोणता प्राणी सर्वात कमी प्रमाणात झोपतो? आपले पर्याय आहेत: ए जिराफ, बी हत्ती, सी चिंपांझी, डी माकड। तुमचे बरोबर उत्तर असेल अ जिराफ। प्रश्न 3, भारतात कोणता प्राणी विकत घेणे हा गुन्हा मानला जातो? भारतात कोणता प्राणी विकत घेणे हा गुन्हा मानला जातो? आपले पर्याय आहेत: ए मांजर, बी सिंह, सी ससा, डी कुत्रा। तुमचे बरोबर उत्तर असेल बी सिंह। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, हत्तीचे हृदय प्रति मिनिट किती वेळा धडधडते? हत्तीचे हृदय प्रति मिनिट किती वेळा धडधडते? आपले पर्याय आहेत: ए 22 वेळा, बी 30 वेळा, सी 25 वेळा, डी 27 वेळा। तुमचे बरोबर उत्तर असेल डी 27 वेळा। प्रश्न 5, मानवी लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? मानवी लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? आपले पर्याय आहेत: ए टायलिन, बी पेप्सिन, सी थायमिन, डी ट्रिप्सिन। तुमचे बरोबर उत्तर असेल अ टायलिन। प्रश्न 6, छत्रपती शिवाजी महाराजांना लढायला कोणी शिकवले होते? छत्रपती शिवाजी महाराजांना लढायला कोणी शिकवले होते? आपले पर्याय आहेत: ए बाजी प्रभू, बी शहाजी, सी तानाजी, डी दादोजी। तुमचे बरोबर उत्तर असेल डी दादोजी। प्रश्न 7, इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो? इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो? आपले पर्याय आहेत: ए पिवळा, बी लाल, सी हिरवा, डी निळा। तुमचे बरोबर उत्तर असेल सी हिरवा। प्रश्न 8, भारतातील कोणत्या राज्यात हत्तींची संख्या जास्त आहे? भारतातील कोणत्या राज्यात हत्तींची संख्या जास्त आहे? आपले पर्याय आहेत: ए तामिळनाडू, बी उत्तर प्रदेश, सी केरळ, डी कर्नाटक। तुमचे बरोबर उत्तर असेल डी कर्नाटक। प्रश्न 9, जास्त प्रमाणात चहा पिल्याने कोणता आजार होतो? जास्त प्रमाणात चहा पिल्याने कोणता आजार होतो? आपले पर्याय आहेत: ए सांधे सर्व, बी अंगदुखी, सी आम्लपित्त, डी वरील सर्व। तुमचे बरोबर उत्तर असेल डी वरील सर्व। नॉर्मली उकळून चहा पिणे हानिकारक असते। तुम्ही तुमच्या डाएट मध्ये रोज ग्रीन टीचा समावेश केला तर अनेक आरोग्य फायदे मिळतात। चहामुळे ऊर्जा नाही तर उदासीनता येते। दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अति उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात। प्रश्न 10, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? आपले पर्याय आहेत: ए 8 राज्ये, बी 5 राज्ये, सी 7 राज्ये, डी 6 राज्ये। तुमचे बरोबर उत्तर असेल 8 राज्ये। प्रश्न 11, मानवी हृदय एका मिनिटात किती वेळा धडधडते? मानवी हृदय एका मिनिटात किती वेळा धडधडते? आपले पर्याय आहेत: ए 96 वेळा,
बी 72 वेळा, सी 65 वेळा, डी 82 वेळा। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।